चला दोन संघांमधला मुकाबला सेमीफायनलचा मुकाबला निश्चित आपण पाहतोय। समर्थ बॉयज 1432 चषक 2025 मधला सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। एका ठिकाणी संघ आहे विघ्नेश फायटर जो नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी प्रवृत्त केलेला संघ साई माऊलीचा संघ। आजच्या दिवसामध्ये निश्चित आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये साई माऊली संघाने 5 मॅच जिंकून एकतर्फा या क्वालिफाय झाले होते आणि या स्पर्धेमध्ये आता पाहिलं गेलं तर क्वालिफायचा या क्वार्टर फायनलचा मुकाबला सुद्धा जिंकला आणि त्यानंतर आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये विघ्नेश फायटर संघाशी भिडतोय। सलमीर बॅटर मैदानामध्ये दाखल। या ठिकाणी एका ठिकाणी वैभव नीलकंठ, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज रोहन नॉन स्ट्राइक वरती। क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर थेट निघून गेल्या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे सांगता होते। या ठिकाणी विघ्नेश फायटर संघ नुकतंच घडलेल्या मोरेगाव चॅलेंजर चषक मध्ये आपण पाहिलं कार्यसम्राट नगरसेवक चषक घडला, त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता ठरला होता आणि आज मात्र इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि त्याचं कारण नक्कीच हे की अंतिम सामन्यामध्ये कमाल की फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली होती। एकही चौकार जाऊन दिला नव्हता अंतिम सामन्यामध्ये समोरच्या संघाचा आणि त्या जोरावरतीच तो सामना जिंकला होता आणि अंतिम विजेतेपद पटकावलं होतं। दरम्यान आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला। 3 चेंडूमध्ये 2 धावा फलकावरती आहेत। काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच या सामन्यामध्ये, कारण साई माऊलीचा संघ आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये बहरामध्ये आहे, लहरामध्ये आहे हा संघ। तर नक्कीच विघ्नेश फायटर संघासोबत खेळताना चांगली चुणूक दाखवेल, चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। समर्थ बॉयज 1432 चषक 2025 चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू 3 धावा फलकावरती। गोलंदाज जयेश या ठिकाणी 5वा चेंडू हाताळतोय आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिलेली आहे। गोलंदाजी मार्कवरती असताना 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्ची पडतोय। निश्चिततः ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो डीबीएन लाईव्हच्या मार्फत। कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलेला आहे सुशांत, या ठिकाणी आहे उचलून फेकी करेल। एक धाव कंप्लीट केली जाते। या 1 धावानेची हे षटक संपलंय। 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती आणि एक संत सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे। यस डीजे तुझ्या विना नाही ओके मी, तू नदी मी सागर जणू मी उन तू सावली, ओठावर लाली कानात गाली दिसते भारी माझी गाली, सजून गजून लपून छपून होणारी बायको भेटाय। थँक्यू डीजे। नवीन गोलंदाज मिस्टर अभिषेक गोलंदाजी मार्क वरती येतोय हे दुसरं षटक हाताळण्यासाठी। फिल्डिंग थोडीशी या ठिकाणी अफरातफरी केली जाते। नाही मोबाईल द्यायला लोटे। तर दुसरं षटक गोलंदाजी मार्ग मध्ये अभिषेक, वैभव आणि रोहन ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत बॅटिंग साठी आहे। पहिल्या षटकामध्ये आल्यात 5, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती दिशा दाखवली थर्ड मॅनची डिक्लेअरच्या स्वरूपात ही 1 धाव या ठिकाणी अजून ऍड होते। आई जीवदानी मंडळाचे अध्यक्ष श्री विनोदजी पाटील आणि माजी नगरसेविका हेमांगीजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमार्फत। हेमंतदा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, हेमांगीताई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। टाळ्या वाजवून या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करायचं आहे। वेलकम दादा, वेलकम ताई, आपला या स्पर्धेमार्फत खूप खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, ही स्पर्धा सुशोभित केली त्यासाठी खूप खूप आभार आपले। दरम्यान आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सेमीफायनलचा मुकाबला चालू आहे। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय विघ्नेश फायटर संघाने आणि त्याच्या बदल्यात आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे गोलंदाजांची, फिल्डर लोकांची आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर आता वैभव नीलकंठ बॅक टू डिपार्ट गेलेला आहे। 1.4 षटक संपलेला आहे, 7 धावा फलकावरती आणि 1 गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे। नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्क वरती स्वरूप आणि रोहन ही जोडी मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये खूप बहरामध्ये होती। आतापर्यंत जे इथपर्यंत पोहोचलेले दोन्ही फलंदाजांच्या जोरावरती आपण
येताना पाहायला मिळालेले आहे साई माऊली संघ. दरम्यान आता मात्र ही जोडी मैदानामध्ये आहे. विघ्नेश पाटील संघासोबत काय चुणूक दाखवेल. हलक्या रीतीने घेऊन काढलेल्या चेंडूला निश्चित दिशा दिली. त्या चेंडूला पॉइंटला क्षेत्ररक्षक आला, उचलून फेकला. हा साजन आले होते त्या चेंडूवरती अडवण्यासाठी हा चेंडू, आणि तोपर्यंत पाहिलं तर एक धाव कंप्लीट झालेली होती. एका धावांची धावसंख्या 8 वरती. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावती 8. एक गडी बॅकटुरा. हा पंचांचा इशारा पहा आपण पाहतोय. विवेकजी पाटील नारंगी गावातील एक जानेमाने पंच आणि एक नावाजलेले पंच. निश्चित या वर्षामध्ये गत वर्षामध्ये सुद्धा त्यांना पाहिलं होतं आपण पंचांच्या भूमिकामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यरत असताना, आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपलं काम अचूकपणे या ठिकाणी बजावत असताना. थँक्यू सो मच विवेक दादा, आपण या ठिकाणी पंचांच्या भूमिकामध्ये आम्हाला लाभले त्यासाठी खूप खूप आभार आपले. तर 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती आहेत. आता मात्र जादूगार गोलंदाज पहा 2 षटकामध्ये बांधून ठेवला होता. आता मात्र यांच्या षटकामध्ये धावा गोळा करणं भरपूर कठीण असल्याने प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे, आणि आता मात्र तोच गोलंदाज मिस्टर नेव्हिल गोलंदाजी मार्कवरती येतोय हे षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर निश्चित वाटलं होतं रोहनला की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त स्विंग होईल, स्पिन होईल आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू झाले, परंतु त्यांच्या शरीराचा वेध घेतला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला चेंडू. निर्धाव चेंडू पडला गेला. तर मात्र पुढील चेंडू हलक्या त्याने खेळून काढलेला डिक्लरच्या स्वरूपात ही धाव भेटू शकेल. 10वी धाव फलकावरती लगावली जाते. 2.2 षटक म्हणजे 14 चेंडू मध्ये फक्त 10 धाव फलकावते. म्हणजे गोलंदाजी पूर्णतः बांधून ठेवलेला होता फलंदाजांना. मोठे फटके मारा तर सोडा, एक धावासाठी सुद्धा नाकी 9 आणलं होतं. आता मात्र इथून 10 चेंडू बाकी असतील. कोलटपाय चेंडू बॅट हाताला लागून निश्चितच चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार येतोय स्वरूपच्या बॅटीतून. चौकार आलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ह्या दबावाला कुठेतरी दबावामध्ये होते. 4 मागे होते. त्यानंतर दबाव थोडा संपन्न झाला होता, परंतु त्याला बाजूला चालण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज स्वरूप यांचा झालेला आहे. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर दबाव आता मात्र नेव्हिल यांच्यावरती दर्शवतोय, कारण चौकार त्यांच्या हातूनच सुटला होता. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्यांच्या थोडा हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेला सीमारेषे पार 4 धावांसाठी, आणि त्यानंतर हा टाकलेला चेंडू वाईडचा इशारा पंचांकडून झालाय. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला निश्चितच, आणि 1 धाव काढली गेली. मार खायचा आहे का? हा करते किल्ला. समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यानंतर 18 धावा. साई माऊली संघाच्या चौथा गोलंदाज कोण येईल यावर तुझं लक्ष दिलं जाईल. तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा महासंग्राम. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर साजन येतो गोलंदाजी मार्कमध्ये. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 5 स्वरूप आहे स्ट्राईक एंडवरती, ज्याच्या बॅटून 1 चौकार आलेला आहे. त्या मात्र हलक्या रीतीने या चेंडूला खेळून काढला. 1 धाव या चेंडूवरती काढली गेली. 19वी धाव फलकावरती लगावली गेली. आता मात्र स्ट्राईक एंडवरती रोहन दिसेल. रोहन आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतोय. रोहनला थांबवून ठेवला. मात्र फुलटॉस चेंडू टॅपच्या सहारे खेळलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1च धाव भेटू शकेल चेंडूवरती. 20 चेंडू मध्ये 20 आल्यात. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 1 मोठा फटका, 1 चौकार निश्चितच बळकटी आणेल धावसंख्येला. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडूला हलक्या रीतीने ढकलला.
डिक्लेअर झोन मध्ये पाठवला चेंडू, एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली, म्हणजे 21. 21 धावा फलकावरती 21 चेंडू मध्ये झाल्यात. 3 चेंडू बाकी असतील. साजनचा पडणारा हा चेंडू रोहन करता असणार आहे. उलटा चेंडू टॅपच्या सहारे खेळलाय, फेकी झालाय, चेंडूला अडवला होता निश्चितच सुरूने आणि फेकी सुद्धा केली गेली, परंतु आपण पाहिलं तर फेकी गॅदर झाली नाही, त्या कारणे ही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चला 2 चेंडू बाकी असतील, 2 चेंडू बाकी असतील आणि धावा फलकावत 22. संदीप काचरण साहेब, आपलं नाव विनंती असेल आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, आता मात्र फेकी थेट यष्टीन वरती. पंचांचा इशारा काय असेल? या सॉफ्ट डिस्मिसल आपण पाहतोय, एक बोर्ड उंचावून गडी बाद असल्याचा, परंतु पडताळतील पंच का खरंच आउट आहे का? येस, इट्स आउट, आउट. आणि आता मात्र सुरूला म्हटलं जाईल. सुरूने काय विचार केला की मगाशी थ्रो फेकला तर तो त्याने व्यवस्थित पकडला नाही, मीच मारतो यष्टीन वरती आणि गडी गाडत करतोय, आणि त्याच पद्धतीचा या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळाला. नोचा रिव्ह्यू पाहिजे. लास्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा फलकावती 23. लास्ट बॉल अजून टाकावा लागणार साजनला. रोहन करता पडणारा चेंडू असेल. आतापर्यंत रोहनच्या बॅटतून एकही मोठा फटका आलेला नाहीये, परंतु गरजेचा असेल या चेंडूवरती येणारा मोठा फटका. परंतु या ठिकाणी काय घडलंय, टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी ढकललेला आहे. फक्त चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटली गेलेली आहे. एका धावण्याची धावा फलकावरती आपण जर पाहिल्या तर 24 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर लगावल्या जातात साई माऊली संघाच्या, आणि दरम्यान 25 धावांचं टार्गेट सेट केलं जाते विघ्नेश फायटर संघासाठी.
चला हेमंत गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल 25 धावांचा पाठलाग करायचा आहे तर सुशांत स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अर्चिस पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा नक्कीच त्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढणे पहिली धाव या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न गरज असेल तोपर्यंत आपण डीजेला देऊया संधी आणि ऐकूया सुमधुर संगीत. आदित्य येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती 6 मध्ये 6 आल्यात 18 मध्ये 19 डिफेंड करायचे आहे तर नक्कीच हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक टाकण्यासाठी येतोय. चला 18-19 इक्वेशन अर्ची स्ट्राईक एंड वरती गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आदित्य पहिला चेंडू निश्चित खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढला एक धाव काढली गेली चेंडूवरती एका धावांची धावसंख्या अजून पुढे सरकते 1 ने धाव हा फलकावरती 7. आखोटप्प्याचा चेंडू त्या चेंडूला ढकलला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला अजून एक धाव धावसंख्येमध्ये ऍड. चला एक चेंडू निर्धावाला होता परंतु त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा आदित्यकडनं चुकी झाली आणि त्याचा फायदा नक्कीच बिगिनर फायटर संघाला झालेला आहे. तर आपण पाहतोय लास्ट बॉल आहे धावा फलकावरती 12 दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी असेल तर मात्र बॉल टू बॉलचं समीकरण. आकूड टप्प्यात चेंडू जास्तच आकूड आणि 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. तर 14 धावा फलकावरती लगावले जातात मात्र या ठिकाणी दबावाखाली गेंदबाज असतील दबावाखाली या ठिकाणी साई मौली संघ असेल कारण ज्या ठिकाणी एक धाव वरती करायची होती आणि आता मात्र 2 धावा वरती करून 5ला जो बरोबरीच होता त्याला कुठेतरी वर खाली करून आणून ठेवलेला आहे. अर्ची सुशांत ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर प्रत्येक दोन्ही खेळाडू 6-6 धावांवरती खेळतोय. हलक्या रीतीने चेंडूला खेळपट्टीवरतीच ठेवला एक धाव काढली गेली आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये ग्लान्स केलेला हलक्या रीतीने फाईन लेगच्या दिशेला चेंडूला पाठवला आहे डिक्लेअर झोनमध्ये. आता मात्र बॉलिंगच्या जोरावरती निश्चितच आपल्याकडे मॅन ऑफ द मॅच जर्सी खेचून आणली होती तोच गोलंदाज भरत आणि आता मात्र या मॅच मध्ये त्याला तीच चुणूक दाखवायची आहे त्याच पद्धती गोलंदाजी हाताळायची आहे. ड्राईव्ह केला सर्व बॅटीने जयेशने चेंडूला अडवला आहे फेकी थोडीशी या ठिकाणी लेट आल्या कारणे आपण पाहतोय सुशांत ही धाव कंप्लीट करतोय आणि धावा फलकावरती 17. फक्त ना फक्त 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर संघाला. तर या ठिकाणी नक्कीच थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग थोडासा जो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं
पुढे आणलं गेलेलं आहे. आता माझा फुलटॉस चेंडू, त्या चेंडूला फक्त दिशा दिली फाईन लेगची आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावसंख्येमध्ये ऍड झालेली आहे. 7 बॉल और 5 रनों की जरूरत है यहाँ पर और अब तक अच्छा खेल यहाँ पर दिखाई दिया विघ्नेश फाइटर टीम का. दोनों बल्लेबाज सुशांत और चीस, ये दोनों बल्लेबाज ओपनर के तौर पर बल्लेबाजी की कमान संभालने आए थे और इस बार दबाव के नीचे ये की गई फील्डिंग और थ्रो भी बहुत ही खराब यहाँ पर दिखाई देता हुआ और उसका फायदा यहाँ पर विघ्नेश फाइटर टीम के लिए होता हुआ. 2 रन यहाँ पर मुकम्मल कर लिए दोनों बल्लेबाजों ने. 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है. 3 ओवर में 22 रन बोर्ड पर लग चुके हैं और आने वाले 6 गेंदें शेष है और 6 गेंदों में 3 रनों की जरूरत होगी विघ्नेश फाइटर टीम के लिए. शेवटचा गोलंदाज 6 मध्ये 3 डिफेंड करायचे आहेत तर गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर रोहन. 6 मध्ये 3 धावांची गरज. आर्ची स्ट्राइक एंड वरती आहे. आर्चिसने आतापर्यंत पहा एकेरी धावसंख्येमध्ये भर देऊन 10 चेंडूमध्ये 10 धावा केलेल्या आहेत आणि सुशांतनी सुद्धा तेच काम केलेलं आहे. 10 चेंडूमध्ये 10 धावा आणि वेगवान चेंडू, तेज सरार चेंडू, क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटची खालची कडा लागली, बॉटम लागला आणि खेळपट्टी लगतच चेंडू आला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्या चेंडूला अडवला त्यांनी. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र फासला थोडंसं या ठिकाणी होतं. अजून 2 चेंडू निर्धाव आले ना तर नक्कीच सामन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला रोमांच पाहायला मिळेल. सामन्यामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल परंतु ते 2 चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. ते सरा चेंडू टाकला होता पहिलाच. निश्चित आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती थोडंसं या ठिकाणी फसले गेले होते. पुन्हा त्याच पहिला चेंडू आणि त्याच दिशेला आणि रनआउट चिरपाने घडीगारद. मॅच जवळ येते निश्चितच. साई मौली संघाच्या निश्चित बॉल टू बॉल समीकरण असतं तर नक्की थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण असतं. थोडासा दबावाखाली विघ्नेश फायटर संघ असा परंतु आता मात्र 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे तर नक्कीच अजूनपर्यंत विघ्नेश फायटरला काही टेन्शन नाहीये कारण 1 रन अजून वर आहेत ते. तर नक्कीच 4 मध्ये 3 धावांची गरज असताना नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय सूर्यकांत उर्फ सुरू. महाराज मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे तर नक्कीच या स्पर्धेमध्ये निश्चित चांगली कामगिरी राहिली आहे सुरूची आणि आता मात्र स्ट्राइक एंड वरती दिसेल. पुन्हा एकदा तोच गोलंदाज समोर मिस्टर रोहन. चार बॉल 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी विघ्नेश फायटर संघाला. आता मात्र 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय रोहननी. कोला टप्प्याचा चेंडूवरती ड्राईव्ह केला, फक्त दिशा दिली आणि चौकार गोळा केलाय. चेंडूवरती चौकार लगावलाय. विजयी चौकार मिस्टर सूर्यकांत उर्फ सुरू याने आणि आपला संघाला विजयी केलं. अंतिम फेरीमध्ये दाखल केला विघ्नेश फायटर संघाला.